पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. समालोचनाला सुरुवात करूया आधी गणरायाला वंदन करूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समम्र निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि हिंदू धर्माचे रक्षण करते धर्मवीर संभाजी राजांचा छावा झाला ना कोणी होणार दुसरा गणपती बाप्पा मोरया. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजी मारवरती हार्दिक सज्ज होतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू त्याला सन्मान दिलाय. फिकी वेगाने गेली होती मागून बॅकअप येईपर्यंत एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. रोहित आणि शार्दूल दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये ती फ्लाइंग स्टार्ट असतं देखील गरजेचं असं. पहिला चेंडू खूप चांगला हाताळला होता हार्दिकने. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्याला पूर्णपणे सन्मान देऊन एकेरी धावेने श्री गणेशा केलाय. बॅटची ए चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक चेंडू खाली टिपलाय जेल संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आपण पाहिली होती. त्याच्यानंतरच्या चेंडूवरती आत येऊन ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागून चेंडू हवेमध्ये गेला होता. यष्टीरक्षकांनी काहीच चूक नाही केली. विकेटचं पतन. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. एक धाव धावफलकावरती आहे. नवीन फलंदाज ऋत्विक मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असतं. एक सिंगल आपण पाहिले त्यानंतर त्या चेंडूवरती विकेट देखील आपण पाहिले. ऋतिक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. डिफेन्स 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 चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला डिफेन्स केलं सन्मान दिला. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत हार्दिकने हात खोलण्याची संधी नाही दिली. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करेल. फेकी थोडीशी खराब आहे. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. दोन धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. येणारे दोन चेंडू एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. आतापर्यंत दोन्ही फलंदाजाला हात खोलण्याची संधी नाही दिली. खूप चांगली गोलंदाजी हार्दिकने केले. अकोटप्पाचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेले. पंचांनी इशारा केलाय. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. तीन धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत पॉवरफुल बॅटिंग नाही. खूप चांगली गोलंदाजी. पाच सुरेख चेंडू आतापर्यंत हार्दिकने हाताळले आहेत. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. तीन धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी हार्दिकने केले. शेवटचा चेंडू.
शेवटच्या चेंडूवरती ऑलसाईडला गेल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला फील्ड करेल, फेकी होईपर्यंत एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा पण 4. थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 4. रोहित आले गोलंदाजी मारवरती. पहिल्या षटकामध्ये दोनही फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं होतं हार्दिकनी. खूप चांगली गोलंदाजी केली होती, मात्र 4 धावा खर्च केल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. रोहित आले गोलंदाजी मारवरती. ऑन साईडला डीपमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. रोहित गोलंदाजी मारवरती सज्ज होते. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. SBPL षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती ऋतिकने आक्रमण, पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफला क्लिअर करणारा फटका आपण पाहिलाय. दुसरा चेंडू ऑन साईडला, चेंडू निघून गेलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ऋतिकच्या बॅटमधून येत आहेत. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. रोहितला देखील माहिती आहे इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतरचा चेंडू निर्धाव चेंडू हाताळलाय. रोहित देशमुख आहे गोलंदाजी मारवरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 16 16 धावा धाव फळकावरती आपण पाहतोय. आपण सनी नोचा इशारा केला. सिंगल मैदानाच्या आतमध्ये वेगाने कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक वरती फलंदाजाने सांगितलं नाही घ्यायचे. No+1 2 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. एक पूर्णांक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले 18 धावा. नो चेंडू हाताळला होता. 18 18 धावा. फटका खेळला ऑन साईडला, डीप मिड विकेटला क्लिअर करत चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार.
पहिला आपण ऋतिकला पाहिलं होतं, त्याच्यानंतर शार्दूलच्या बॅटमधून आता मोठा फटका येतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू हातामध्ये नाही आला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 25. या ओव्हरमध्ये आपण जर का पाहायला गेलं 3 षटकार, 2 पहिल्या चेंडूवरती लगातार ऋतिकच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले होते. त्याच्यानंतर शार्दूलच्या बॅटमधून देखील 1 षटकार आपण पाहिलाय. 25. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 25 धावा धावफळ करते आपण पाहतोय. पंचांकडे अपील केली जाते. टप्पा पडल्यानंतर स्वतः फलंदाज बाहेर निघाले. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25. थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतो 25. प्रथम गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना 3रं षटक. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर का पाहायला गेलं जास्त धावा खर्च केला, 21 धावांचं षटक होतं. त्या कारणास्तव प्रथम गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगाने टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शार्दूलने स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मागे निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टप्पाचा चेंडू फटका खेळला हवेमध्ये. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. SBPL षटकार. दोन पूर्णांक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 31. प्रथमच्या दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला आत ढकललं मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळालं. 2 धावा वेगाने जलद गतीने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 33. 33 धावा. शार्दूलला आपण सलामीवीर बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. आतापर्यंत आपल्या संघासाठी एक महत्वाची इनिंग खेळतोय. दोन पूर्णांक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 33. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सरळ खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 33. एका षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक प्रथमने देखील करून दाखवले. 4 मध्ये मात्र 8 धावा खर्च केल्यात. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टप्पाचा चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. प्रथमला आपण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना पाहिले. हा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरेख टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 33. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजीला.
थँक्यू. शेवटचं षटक मार्गस्थ 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळ करता आपण पाहायला गेलं 33 जवळ धावफळ करती. मागच्या षटक आपण प्रथमचं पाहिलं. निमेशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आला आहेत. खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. विकेटचं पतन. गडी बाद. चेंडूचं आतापर्यंत केस झालं. चिरागला आपण मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. चिरागची ती इनिंग गेल्या वर्षीची ती आठवते. त्या ॲग्रेशन त्या बॅटिंगमध्ये नेहमी चिरागला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहिलं. पण आता पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळत असताना खूप चांगला झेल डीपमध्ये टिपला गेला. विकेटचं पतन. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ॲड होते. 2 चेंडूंचं आतापर्यंत केस झालं. 34. येणारे 4 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. शार्दूलवरती आता जबाबदारी वाढले. सलामीवीर बॅटर म्हणून आपण शार्दूलला पाहिलं. आतापर्यंत षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहेत. येणारे 4 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूच्या खाली टिपलाय. झेल संपलाय. शार्दूलचा खेळ. विकेट डाऊन. षटकामध्ये प्रथमच्या अगेन्स्ट एक मोठा फटका देखील आला होता. त्याच्यानंतरच्या 3 चेंडू लगातार प्रथमने डॉट टाकले. त्या निर्धाव चेंडूनंतर आलेलं मोमेंटम आतापर्यंत कायम ठेवले. जगमाता 11 आलेले त्या 3 डॉट नंतर मोमेंटम कायम ठेवले. त्या कारणास्तव धावफळ आता आपण पाहू शकता. मात्र 3 मध्ये 1 धाव खर्च केले. शेवटचं षटक स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला फील्ड केलं. धावचीची संधी. डायरेक्ट हिट यष्टांवरती धावचीच्या रूपात. अजून एक विकेट डाऊन. गडी बाद. थँक्यू. अप्पा वॉरियर विरुद्ध द सामवेद. दोन्ही संघ कर्णधार आपण टॉसका बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस केला जाईल. फुल टॉस चेंडू. फटका खेळला हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू खाली. अजून एक विकेटचं पतन. गडी बाद. थँक्यू डीजे. द सामवेद विरुद्ध अप्पा वॉरियर. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे.
त्या कारणास्तव दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 34. शेवटच्या 8 चेंडूचा आतापर्यंत आपण जर खेळ पाहिला प्रथमच्या लगातारच्या 3 डॉट नंतर मात्र 1 धाव आले. हे मोमेंटम आहे क्रिकेटमध्ये. 5 चेंडूमध्ये मात्र 1 धावा खर्च केले. निमिष गोलंदाजी मारवरती आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. धावफलकावरती पूर्णपणे ब्रेक लगावला गेलाय. सुरेख टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला. काय गोलंदाजी केली, मात्र 1 धावा खर्च केला. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायचा होता, टार्गेट सेट करायचं होतं, तिथे टार्गेट सेट नाही करता आलं. 34 वरती धावफलक स्थिरावलं गेलं. 35चं टार्गेट सेट केलं गेले जगमाता 11 या संघासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अप्पा 11 कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. हॅलो, थँक्यू डीजे. यापुढील नाणेफेक जी आहे ती आपली द सामवेद आणि आप्पा वॉरियर या संघात होत आहे. आणि नाणेफेक करण्यासाठी मी सुभाष भाऊ यांना टॉस देत आहे. कोण बोलणार आहे? दोघांपैकी कोण बोलणार आहे? द सामवेद कॉल आहे आणि SBPL. द सामवेद यांनी टॉस जिंकलेला आहे. तर हार्दिक, आपलं प्रथम निर्णय सांगा. आम्ही प्रथम गोलंदाजी करू. पहिलं गोलंदाजी करताना तुमचं जे आप्पा वॉरियर यांच्यासाठी जे आव्हान राहील ते कितीपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न राहील तुमचा? नक्कीच सकाळची वेळ आहे, आता बघितलं धावसंख्याही कमी होते, पण तरी ग्राउंडचं डायमेन्शन छोटे असल्यामुळे 35 ते 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचे आमचे नक्की प्रयत्न राहतील. धन्यवाद हार्दिक. साई, आज तुम्ही टॉस हरलेले आहात. आता तुम्ही सांगावं की तुमचं कशी काय रणनीती राहील. बॅटिंग आली आहे, बॅटिंग करू. आता काय आमचा पण निर्णय बॉलिंगच होता जिंकल्यावरती. बॅटिंग आली आहे, आम्ही बॅटिंग करू. आणि तुमचे किती धावांचं लक्ष राहील? 50पर्यंत. 50पर्यंत. धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक. हॅलो, एक महत्त्वाची सूचना. दोन्ही आता सामवेद आणि आप्पा वॉरियरच्या कर्णधारांनी लक्ष द्यायचं. इकडे ऑफ साईडला जो झेंडा लावलेला आहे त्याच्या अलीकडून आता बाउंड्री आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हां, पंचांना तसं निर्देश दिलेले आहेत. धन्यवाद. चोवीस मध्ये 35चा पाठला करण्यासाठी जगमाता 11 मैदानाच्या आतमध्ये 2 सलामवीर बॅटर सज्ज झालेत. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायावरचा बॉल होता. बॅटची एज लागून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. गोलंदाजी मारवरती स्वप्नील पहिलं षटक घेऊन आलंय. अक्षयच्या 2 षटकारासाठी अभिजित वजे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे.
पहिलं पहिलं षटक मनामध्ये होतं की मोठा फटका घ्यायचा. त्याच्यानंतर असा विचार केला की उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडूला त्याला ऑफसाईडला पॉईंटच्या दिशेने घ्यायचा आहे. हा विचार करत असताना तो चेंडू टप्पा पडल्यानंतर मागे निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. 35चा पाठला करण्यासाठी त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक फ्लाइंग स्टार्ट असणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंगचा आपण जर का खेळ पाहायला गेलो, दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे मॅचचं मोमेंटम जगमाता 11नी आपल्या बाजूने घेतला. ऑन साईडला फटका खेळला, चेंडू गेला हवेमध्ये. हवेमध्ये जात असताना क्लिअर केले बाउंड्री लाईनला. चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार. अक्षय वजेच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. 2 षटकारासाठी अभिजितजी वजे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफळ करते आपण पाहतोय. स्वप्नील नाईक गोलंदाजी मारवरती आहे. पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पॉवरफुल स्ट्रोक अक्षयच्या बॅटमधून आपण पाहिलाय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज लागली बॅटची. त्यानंतर चेंडू पायावरती आदळला. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फटका खेळला हवेमध्ये, चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होता. टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार, SBPL षटकार. थँक्यू. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 14 धावा धावफळ करते आपण पाहतोय. दोन्ही सलामवीर बॅटर पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा षटक आहे, त्यांना देखील माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटका खेळण्याची गरज आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले, फेकी गेले. रनिंग बिटवीन द विकेट पहा मैदानाच्या आतमध्ये. वेगाने जलद गतीने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आहेत 16. 16 धावा धावफळ करते आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 18 मध्ये 19 ची गरज. पॉवर प्लेचं षटक, फ्लाइंग स्टार्ट. मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाज. राजस आणि अक्षय वजे दोघांच्या बॅटमधून एक एक मोठा फटका आपण पाहिलाय. यष्टीरक्षक चुकी करतोय. हातामध्ये चेंडू नाही येत आहे. चेंडू सर्व मागे निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये असर करत असेल तर गोलंदाजाचं मनोबल थोडंसं खचलं जाते. 17 मध्ये 18 ची गरज आहे. 35चा बचाव करण्यासाठी आपल्या गोलंदाजाला साथ देणं गरजेचं असतं. यष्टीरक्षक थोडीशी चूक करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडू खालती आलाय, टिपलाय, झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. गडीबाद.
थँक्यू. अमित नाईक आहे, 2 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आपण पाहिली, त्याच्यानंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मागे यष्टीरक्षकाने नाही केली काही चूक. खूप चांगलं झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. 17 धावा प्रथम मैदानाच्या आतमध्ये येतोय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकार्थी. फुल टॉस चेंडू फटका खेळलाय सर. ऋतिक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करते, चेंडूला फील्ड करेल. फिकी होईपर्यंत मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 धावा धावफलकार्थी आपण पाहतोय. अमित नाईकला देखील माहिती आहे पहिलं षटक खूप महागडं होतं, त्याच्यानंतरच्या षटकामध्ये कमबॅक करणं आपल्या संघासाठी गरजेचं होतं. पण अक्षय वझे पुन्हा एकदा स्ट्राईकवरती होते, ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलाय. फुलटॉस चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चिराग येतोय, चेंडू खाली टिपलाय, झेल संपलाय. अक्षय वझेचा खेळ, विकेट डाऊन, गडी बाद. थँक्यू. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 18 धावा धावफलकार ते आपण पाहतोय. सर्कलच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू गॅपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडूला फील्ड करेल. फिकी होईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 20 धावा धावफलकार ते आपण पाहतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. रोहित देशमुख आलाय, नवीन फलंदाज. खूप चांगल्या प्रकारे सेन्सिबल क्रिकेट, मात्र चेंडूला दिशा दाखवली, सर्कलच्या डोक्याच्या वरतून खेळलं. ऑन साईडला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. एका धावेने प्रथमने सांगितलं थांबायचं आहे. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल शेवटच्या चेंडूवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट, 21 धावा. दोन ठंगिवडीचे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहायला गेले 21-21. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. तिसरं षटक आहे, महत्त्वाचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील? आपण जर का पहिल्या इनिंगचा खेळ पाहायला गेला, तिसऱ्या षटकामध्ये प्रथमच्या लगातारच्या 3 डॉट नंतर आलेलं मोमेंटम जागमाताने कायम आपल्या बाजूने ठेवला आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र 1 धावा आली. त्या कारणास्तव ते धावफलक इतकं वेगाने पुढे सरसावत त्यावर पूर्णपणे ब्रेक लगावला गेला. इथून परिस्थिती देखील तीच आहे. 12 मध्ये 14चा बचाव करण्यासाठी तिसरं षटक कमी धावांचं हाताळणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावा आल्या तर कदाचित मॅच शेवटच्या षटकामध्ये जात असताना एका चांगल्या परिस्थितीमध्ये जाईल. 12 मध्ये 14ची गरज. पहिला चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगवरून क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावत होता. फिकी होईपर्यंत मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. डबल 22 22 धावा, 2 विकेट देखील आपण पाहिले मागच्या षटकामध्ये. अमितनी खूप चांगलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये ती फ्लाइंग स्टार्ट होती, त्या दोन्ही फलंदाजाला तंबूच्या दिशेने पाठवलं.
त्यानंतर तिसरं षटक महत्त्वाचं आहे. मॅच कोणत्या दिशेने धावणार आहे हे दर्शवणारं षटक आहे. प्रथम स्ट्राईकवरती येतोय टेनिस क्रिकेटवरती. आपण या खेळाडू बऱ्याच वेळा खेळताना पाहिले, तो एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. ऑन साईडला फटका खेळलाय, मिड विकेटच्या गॅपमधून चेंडू निघून गेलाय, सीमारेषा वार. प्रथमच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 28-28 जेव्हा धावफळ करते आपण पाहतोय. प्रथमच्या बॅटमधून मोठा फटका पाहिलाय. टायमिंग पूर्णपणे मिळालं होतं, त्या गॅपमध्ये पाठवलं चेंडूला सीमारेषा पार. पुन्हा एकदा टायमिंग डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय. प्रथमच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार. सत्विकच्या अगेन्स्ट हल्ला चढवला गेला. लगातारच्या 2 षटकारांनी पूर्णपणे मॅच जागमाता 11ने आपल्या बाजूने खेचले. प्रथम जिंकण्यासाठी एका धावेची गरज. पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. मॅच फिनिश. हार्ड लक टीम PM वॉरियर्स पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. विजेता संघ जागमाता 11चे खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच मिस्टर निमिष आपण यायचंय. शेवटचं षटक हाताळलं, मात्र एक धाव खर्च केली. मी रमेश बंधू वजे यांना विनंती करेन की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस द्यायचं आहे. निमेश नाईक यांनी मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी यायचं आहे. मी सर्वांना विनंती करेन